बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। महाराष्ट्रात लवकरच वेगवान घडामोडी सुरू होणार आहेत। महायुतीतले 4 मंत्री घरी जातील तर 5वा गटांगळ्या खातोय। एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केला। तिन्ही पक्षातील बड्या नेत्यांचा निर्णय झाल्याचा दावा राऊतांनी केला। अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट शनिचरणी लीन झाले। अधिवेशन काळात शिरसाट यांच्यावर आरोपांची सरबत्ती करण्यात आली होती। दरम्यान अधिवेशन संपताच शिरसाट यांनी शनिचरणी नतमस्तक होऊन आपल्यावर आलेल्या संकटांची मालिका कमी व्हावी अशी प्रार्थना केली आहे। आपल्याकडून काही चुका होतात, अशावेळी आपण देवाला शरण गेलं पाहिजे असं शिरसाट म्हणाले। संजय शिरसाट यांचे भ्रष्टाचार समोर येऊन देखील मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार नाहीत। सब एकी थाली के चट्टेबट्टे असं म्हणत इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। पुण्यात अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। रमेश थोरात लवकरच घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं। शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा इथे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत घरी बोलावून त्यांचा सत्कार केला। प्रवीण स्वामी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भेट घेतली। मी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राहणार आहे, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार नाही असं स्पष्टीकरण आमदार स्वामी यांनी दिलं। भाजपा आमदार प्रवीण दरेकर वसईमध्ये तब्बल 10 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले होते। वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील एका हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर आले होते। दरम्यान दरेकर लिफ्टमध्ये अडकल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडून दरेकर यांची सुटका केली। गणेश मूर्तींचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या आणि जगप्रसिद्ध गणेश मूर्ती ज्या पेण तालुक्यात बनवल्या जातात त्या पेण तालुक्यातील हमरापूर इथे मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार करण्यात आला। पीओपी मूर्तींवर बंदी शिथिल केल्यानं शेलार यांचा सन्मान करण्यात आला। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। पुणे महानगर परिवहन महामंडळानं मेट्रो प्रवाशांना स्टेशनपर्यंत ये-जा करण्यासाठी फीडर सेवा सुरू केलेली आहे। सध्या शहरात 22 मार्गांवर ही फीडर सेवा सुरू आहे आणि यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना सोय झाली असून याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून जून महिन्यात फीडर सेवा मार्गावरून 10,38,000 नागरिकांनी प्रवास केला। मे महिन्यात दमदार हजेरी लावलेला पाऊस जून जुलैमध्ये गायब झाल्यानं उजनीतून कालव्याद्वारे पाणी सोडलं जात आहे। सध्या उजनी धरण 94.65% भरलं असून धरणात सध्या 114 टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे। दौंडवरून उजनीमध्ये येणारी आवक कमी झाल्यानं भीमा नदीतून सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलेलं आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेनं प्रवाशांसाठी एक आगळीवेगळी सुविधा सुरू केलेली आहे। देशात पहिल्यांदाच खासगी 4चाकी गाड्या रेल्वेनं वाहून नेण्याची सेवा सुरू होते। ही सेवा कोलाड ते वेर्णा दरम्यान 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। त्यामुळे रस्तेमार्गे 22 तासांचा प्रवास रेल्वेनं अवघ्या 12 तासात होणार आहे। मुंबईमध्ये 1914 मध्ये 10 लाख लोकसंख्या असताना बेस्टच्या ताफ्यामध्ये 4,400 बस होत्या, तर आता 1.30 लोकसंख्या असताना हा आकडा 3,500 आहे आणि यामध्ये काही बस भाडेतत्वावर आहेत। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून मुंबईमध्ये नियमांचं पालन करून खासगी बस वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करायला हवा असं मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। वाळू आणि इतर गौण खनिजांचा अनधिकृत उपसा, वापर आणि वाहतूक रोखण्यासाठी वाळू तस्करांवर जबर कारवाई केली जाणार आहे। केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई म्हणजेच एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही महसूल विभागाच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करावी अशा सूचना महसूल मंत्रालयानं दिलेल्या आहेत। मालमत्ता थकबाकीवर आकारण्यात आलेला दंड पनवेल महापालिकेनं 90% माफ केलेला आहे। या सवलतीनंतर अवघ्या 3 दिवसात महापालिकेच्या तिजोरीमध्ये सुमारे 9 कोटींपेक्षा अधिक रक्कम गोळा झाली आहे। पंढरपूर शहर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। आषाढी वारीनंतर पंढरपूर परिसरात जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे आता उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे। लोढा यांच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे असून त्यात कोण कोण राजकीय व्यक्ती आहेत याचा तपास मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे करावा असं खडसे म्हटलं। पुण्यातील भवानीपेठ परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगनं दहशत माजवली। किरकोळ वादातून 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली। पालखीच्या परतीच्या प्रवासादरम्यान संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची संत भेट झाली। संत ज्ञानेश्वर महाराजांचे 750वे जन्मवर्ष आणि संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठ गमन वर्षाचं औचित्य साधत ही भेट झाली। संत तुकाराम महाराजांची पालखी मंदिरातील कारंजा मंडपात मुक्कामी आळंदी ते देहू असा परतीचा प्रवास करणार आहे।
बीडच्या गेवराईतील तरुणाच्या खून प्रकरणानंतर नातेवाईक आक्रमक झाले. आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला. मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. चंद्रपूरमध्ये 18 ते 22 जुलै या कालावधीमध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन इथे रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आदिवासी भागातील रानभाजी, रानफळं, वन औषधं, अन्नधान्य आणि आदिवासी बांधवांच्या शबरी नॅचरल ब्रँडच्या प्रीमियम उत्पादनाची विक्री करून रोजगारांची संधी उपलब्ध करून देणं हा यामागचा उद्देश आहे. श्रावण मास सुरू होण्यापूर्वी अनेक तळीराम आपली दारू पिण्याची कसर आधीच पूर्ण करून घेतात. दरम्यान गटारीपूर्वी ठाणे वाहतूक विभागानं विशेष मोहीम हाती घेत आतापर्यंत 45 तळीरामांवर कारवाई केली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे सोयाबीनवर रोटावेटर फिरवलाय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. आता एक मोठी बातमी. 4 मंत्री घरी जातील आणि 5वा गटांगळ्या खातोय असं संजय राऊत यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर पोस्ट करत संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलेला आहे. शिंदे आणि दादांचे मुख्य नेते शहांनी निर्णय घेतला असं राऊत म्हटलेले आहेत. महाराष्ट्रात लवकरच वेगवान घडामोडी सुरू होतील असं देखील संजय राऊत म्हटलेले आहेत. तर संजय राऊतांनी नेमकं काय ट्विट केलं आपण ते पाहूयात. फडणवीस मंत्रिमंडळात रमरमी रमा रमणी. मी दिल्लीत आहे. 4 मंत्री नक्की घरी जात आहेत. 5वा गटांगळ्या खातोय. मिंधे अजितदादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला. महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे. साखर आयुक्तालयानं ऊसाची रास्त आणि किफायतशीर किमतीची थकीत रक्कम देण्यासाठी कारखान्यांच्या वेळोवेळी घेतलेल्या सुनावण्या आणि शेतकऱ्यांना दिलेली रक्कम यामुळे सद्यस्थितीमध्ये 411 कोटी रुपयांइतकीच एफआरपीची रक्कम देणं बाकी राहिले. 200 पैकी 135 कारखान्यांनी 100% किंवा त्यापेक्षाही अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली असून अद्यापही 65 कारखान्यांनी संपूर्ण रक्कम दिलेली नाही. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड आणि बीएड, एमएड एकत्रित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या कॅप फेरीला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी 25 जुलैपर्यंत अर्ज करता येईल. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं 21 विभागांमध्ये कचरा गाड्यांसह मनुष्यबळाची देखील सेवा घेण्यासाठी काढलेल्या 8 निविदांना 24 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. या निविदांमधून अंतिम कंत्राटदारांची निवड करण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नव्या धोरणामुळे मद्याच्या दरात वाढ झालेली आहे. मात्र या दरवाढीमुळे बार आणि रेस्टॉरंटमधील मद्य विक्रीमध्ये तब्बल 30% घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर तोडगा म्हणून जवळपास 150 मद्य उत्पादक कंपन्यांनी 180 मिलीलीटर ऐवजी 150 मिलीची बाटलीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीवच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याचा उद्देश भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणं आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करणं आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये वाहतूक कोंडी झाली. माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्या दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा दिसून आल्या. मीरा भाईंदर पूर्व येथील 41 फ 329 या रेशन दुकानात धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. लोकांना ना व्यवस्थित धान्य मिळतं, ना सन्मान, ना दुकानातील गोंधळ, अपमान आणि बेशिस्तपणा यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले. घाटकोपरमध्ये मराठी बोलण्यास महिलेनं नकार दिला. मराठी बोलणाऱ्यांना हिंदीमध्ये बोलण्यास सांगितलं. मराठी नाही बोलूंगी, हिंदी बोलो म्हणत महिलेची मगरुरी पाहायला मिळाली. आजपासून आठवडाभर मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी अशा 10 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. राज्यात आजपासून पुन्हा मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस बरसणार आहे. श्रावण संपेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते. 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात 17 महत्त्वाची विधेयकं मांडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारचं मुख्य लक्ष हे आयकर विधेयक संमत करण्यावर असणार आहे. हे विधेयक 13 फेब्रुवारीला मांडण्यात आलं होतं. विरोधकांनी सरकारला 8 मुद्द्यांवर चर्चेत मागणी केली आहे. ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.
अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे शनिचरणी लीन झाले। अधिवेशन काळात शिरसाट यांच्यावर आरोपांची सरबत्ती करण्यात आली होती। दरम्यान अधिवेशन संपताच शिरसाट यांनी शनिचरणी नतमस्तक होऊन आपल्यावर आलेल्या संकटांची मालिका कमी व्हावी अशी प्रार्थना केली आहे। आपल्याकडून काही चुका होतात, अशावेळी आपण देवाला शरण गेलं पाहिजे असं शिरसाट म्हटलंय। गेल्या काही दिवसापासून काही संकटाची मालिका माझ्यासमोर चालू होती आणि मनामध्ये एक भावना होती की जावं एकदा शनिदेवांना सुद्धा दर्शन घ्यावं आणि विचारावं की का, आणि म्हणून असं कुटुंब सहपरिवार आम्ही शनिदेवतेच्या दर्शनाला आलो। एक वेगळा आनंद असतो। कधीही माणसाकडून काही जर आयुष्यात चूक होत असेल किंवा चुकीचं घडत असेल तर त्यावेळेला देवाचा धावा करणं हे कधीही योग्य। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबईत शहरासह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे आणि अशातच दक्षिण मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडला। आता पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बावळसह पिंपरी चिंचवड उद्योग नगरीला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सद्यस्थितीमध्ये 77.28% पाणीसाठा आहे। कृषी आणि बिगर सिंचनाच्या आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीनं 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। जळगावच्या चोपडा तालुक्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतातील पिकांवर परिणाम झालाय। मका पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जळगावात कुंदकेश्वर सेवा समितीच्या वतीनं येत्या 4 ऑक्टोबरपासून पवित्र शिवमहापुराण कथेचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आलाय। पंडित मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कथा तरसोद गावाजवळ बायपास शेजारी असलेल्या 300 एकर विस्तीर्ण जागेमध्ये संपन्न होणार आहे। सार्वजनिक रुग्णालयांमधील परिचारिकांचा संप 4थ्या दिवशीही सुरूच असल्यानं त्याचा फटका रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना बसलेला आहे। अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा असून उपचार मिळवण्यात देखील अडचणी येत आहेत। संपाचा रुग्णसेवेवर काहीही परिणाम होत नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून केला जात असला तरी त्यांना आमचे हाल दिसत नाहीत का, असा उद्विग्न प्रश्न रुग्ण उपस्थित करतायत। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमकुवत नाही, सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये क्रांती घडवून दाखवू असा विश्वास माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला।